अक्कलकोटमध्ये माघ गुरुप्रतिपदेच्या दिवशी उत्सव सुरू होता. त्यावेळेला ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम ठरलेला होता. यासाठी मल्लू नावाच्या गवळ्याकडून दुप्पट किंमत देऊन दूध विकत घेतले होते. मल्लू गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी मिसळले. त्यामुळे सर्व दूध नासून गेले. दूध नासल्यानंतर सर्व सेवेकरी मंडळी स्वामींकडे आली आणि स्वामींना सांगू लागली की महाराज, त्या मल्लू गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी टाकले. त्यामुळे सर्व दूध नासून गेले. आता काय करावे महाराज? स्वामी भक्त हो, सेवेकरी मंडळींनी स्वामींना अशी विनंती करताच त्याच क्षणाला तिकडे चमत्कार झाला. मल्लूच्या 15-20 म्हशी होत्या, त्या अचानक दूध द्यायच्या बंद झाल्या. त्यांच्या स्तनातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. हे बघून मल्लू भयभीत झाला. त्याने पुष्कळ औषधोपचार केले, पण त्यास काही गुण आला नाही. शेवटी त्यास आपल्या लोभी कर्माचा पश्चाताप झाला आणि तो धावत स्वामींच्या दरबारात आला आणि स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि रडत रडत स्वामींना बोलू लागला, महाराज, मला क्षमा करा. माझे अपराध क्षमा करा. आजपासून मी कधीच लबाडी करणार नाही. त्यावेळेला दयाघन स्वामी समर्थांना त्याची करुणा आली आणि समर्थ हसून बोलले, जा, सर्व बरे होईल. यापुढे अशी लबाडी नको करू. परब्रह्म स्वामींची ही आधार देणारी वाणी ऐकताच मल्लूला धीर आला आणि तो स्वामी चरणांचे तीर्थ आणि थोडा अंगारा घेऊन आपल्या गोठ्यात आला आणि हे तीर्थ आणि अंगारा म्हशींना लावले. तोच चमत्कार झाला. सर्व म्हशी पूर्वीसारख्या दूध देऊ लागल्या. त्यानंतर मात्र मल्लू पेटेमधील मठात 1 शेर दूध स्वामींच्या नैवेद्यासाठी आणून देत. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की ब्रह्मा, विष्णू, महेश सगुण रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी प्रेम आहेत आणि चुकल्यास सुधारण्याची संधीही देतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.